पुणे महानगरपालिकेमध्ये 10,000 कंत्राटी कामगार विविध खात्यांमध्ये काम करत असून गेल्या अनेक वर्षांपासून ते येथे कामगार म्हणून काम करत आहे. नुकताच पुणे मनपामधील कायम कर्मचाऱ्यांना 8.3% बोनस आणि 21,000 रुपये सानुग्रह अनुदान वाटप करण्याचा निर्णय घेतला असून प्रशासनाने कंत्राटी कामगारांना यापासून मात्र वंचित ठेवले आहे. या संदर्भात मनपा प्रशासनाकडे अनेकदा पाठपुरावा करून देखील अद्यापपर्यंत त्यावर कुठलाही निर्णय झालेला नसून आजपासून राष्ट्रीय मजदूर संघातर्फे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर बसून अध्यक्ष सुनील शिंदे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. जोपर्यंत कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम कर्मचाऱ्यांप्रमाणे सानुग्रह अनुदान आणि बोनस मिळत नाही तोवरती मी आमरण उपोषण करणार असल्याची डरकाळी त्यांनी यावेळी फोडली आहे. महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांचे अनेक प्रश्न गेले 3 वर्षापासून मी महापालिकेमध्ये मांडतो. या महापालिकेमध्ये कंत्राटी कामगारांचा खूप मोठा अत्याचार चालू आहे. त्याची अनेक प्रकरणे मी आयुक्त साहेबांच्याकडे दिलेली आहेत, अधिकाऱ्यांच्याकडे दिलेली आहेत. आज या दिवाळीच्या तोंडावर कायम कामगारांना एक पगार आणि वर 21,000 रुपये बोनस एवढी रक्कम देण्याचं काम हे आयुक्त साहेबांनी केले, अधिकाऱ्यांनी केले. मी त्याचं स्वागत करतो, आनंद आहे. परंतु त्याचबरोबर त्यांच्या खांद्याला खांदा लावून कंत्राटी कामगार जे आमचे काम करतात त्यांना मात्र 1 रुपया बोनस या ठिकाणी मिळत नाही. हा मोठा अन्याय आहे. आणि म्हणून याला दोघेही कायम कामगार आणि कंत्राटी कामगार हे दोघेही समान काम करतात. आणि म्हणून कंत्राटी कामगार अधिनियम जो आहे 1971चा त्याच्यामध्ये क्लिअर तरतूद केलेली आहे की दोघं जर समान काम करत असेल तर दोघांनाही समान वेतन, फायदे, भत्ते दिले पाहिजे. आणि म्हणून दिवाळीच्या तोंडावर कंत्राटी कामगारांना नाराजी का, त्यांना का बोनस आपण देत नाही, हा माझा त्यांना प्रश्न आहे. दुसरा 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 1 मे आणि 2 ऑक्टोबर या राष्ट्रीय सणांच्या सुट्ट्यासुद्धा आम्हाला दिल्या जात नाहीत कंत्राटी कामगारांना. ही मोठी शोकांतिक आहे. आणि हे प्रश्न हे तुम्ही दिले पाहिजे, त्यांना सुट्ट्या तुम्ही त्यांना दिल्या पाहिजे. ही आपली दुसरी मागणी. या व्यतिरिक्त अनेक मागण्या आपल्या आहेत. त्या सगळ्या मागण्या जसं की पगार वेळेवर करायला पाहिजे, वेतन चिठ्ठी दिली पाहिजे, PF दिला पाहिजे, ESI दिलं पाहिजे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्याकडे हेतू पुरस्सर डोळेझाक ही केली जाते. कंत्राटदारांच्याकडनं छळ कामगारांचा होतोय, त्यांना या कायदेशीर सुविधा मिळत नाहीत आणि अधिकारी त्याच्यामध्ये लक्ष देऊन पुढे येत नाहीत. त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. आणि जर कंत्राटी कामगारांच्या मागण्यांकडे किंवा त्यांच्या अधिकाऱ्यांच्याकडे जे कायद्याने त्यांना मंजूर झालेले अधिकार आहेत दुर्लक्ष केलं तर मुख्य नियोक्ता म्हणून आयुक्त साहेबांची जबाबदारी आहे आणि त्यांनी ती जबाबदारी पूर्ण केली पाहिजे. आणि त्यांनी ती केलेली नाही. आणि मग 10 ऑक्टोबरला याच गेटवर मी इशारा सभा घेतली. आम्ही इशारा दिला होता महापालिकेत चर्चा करा, बोला आणि याच्यावर मार्ग काढा. या मधल्या दिवसांमध्ये एकही चर्चा आमची झाली नाही. आणि फक्त मला डॉक्टर कुणाल खेमनार साहेबांचे आभार व्यक्त करावे लागतील की त्यांनी सुरक्षा रक्षक आणि स्मशानभूमीतले कामगार यांच्या संदर्भामध्ये चर्चा केली आणि बोनस हा विषय आयुक्त साहेबांच्या पातळीवरचा आहे, ते निर्णय घेतील असं मला सांगितलं. अशा प्रकारे चालू आहे आणि त्यांनी आता निर्णय घेतलेला नाही. त्यामुळं नाईलाजास्तव सकाळी 10 वाजल्यापासून आम्ही सगळे या ठिकाणी आमरण उपोषण मी स्वतः सुरू केलं आहे. जोपर्यंत प्रश्न सुटणार नाहीत तोपर्यंत मी माघार घेणार नाही, इथनं जागा सोडणार. वास्तविक पाहता कंत्राटी कामगार व कायम कामगार हे दोघेही समान काम करीत असून कंत्राटी कामगार अधिनियम 1971 मधील तरतुदीनुसार कंत्राटी कामगारांनाही कायम कामगारांप्रमाणे बोनस, अनुग्रह, अनुदान, बक्षीस देणे कर्मप्राप्त आहे. परंतु महानगरपालिका प्रशासनाने या नियमाला धाब्यावर बसवत कंत्राटी कामगारांना यापासून वंचित ठेवले आहे. त्यामुळे कंत्राटी कामगारांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून राष्ट्रीय मजदूर संघाच्या नेतृत्वाखाली शेकडोंच्या संख्येने हे कर्मचारी महानगरपालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ अध्यक्ष सुनील शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषणासाठी बसले आहेत. प्रत्येक वेळेला आमचं टेंडर निघतं आणि त्या टेंडरमध्ये वयाची अट असते, शिक्षणाची अट असते. वय वर्ष 45च्या नंतरच्या लोकांना, सुरक्षा रक्षकांना कमी करतात आणि मग परत त्यांना प्रॉब्लेम येतो ना. 45 वयानंतर त्यांना कोण कामावर घेणार दुसरीकडं, हा पण एक प्रश्न आहे. म्हणून आम्ही म्हणतो की प्रत्येक वर्षी जे टेंडर निघतं ते तसं नसून प्रत्येक 5 वर्षांनी निघावं आणि जरी निघलं तरी कामगार तोच असावा. टेंडर जरी नवीन निघलं तर आमचा कामगार जुना तोच असावा, कामगार बदलला जाऊ नये आणि बोनस मिळावा.
फरक मिळावा. लोकांच्या काही 5-5 महिन्याचे हे दिलेलं नाही, पेमेंट दिलेलं नाही, ते पण त्यांनी द्यावे. आणि हे सगळ्या लोकांचे जे सरकारी नियमाने जे सुट्ट्या आहेत 1 मे, ऑक्टोबर, 26 जानेवारी, 15 ऑगस्ट ह्या सगळ्या सुट्ट्या आम्हाला मिळावा. आमच्या काही कामगारांना गेल्या 6 महिन्यापूर्वी ऑर्डर मिळाली नव्हती, त्यामुळे 6 महिन्याचा पगार आमच्या कामगारांचा अडकलेला आहे. आणि दुसरी गोष्ट, गेल्या वर्षी आम्ही अशाच प्रकारे एक मोठं आंदोलन केलं होतं. भर पावसात जवळजवळ 1000-1500 कामगार या ठिकाणी पावसात भिजून 2-3 तास उभे होते. आणि त्यावेळेस आम्हाला आश्वासन देण्यात आलं की आम्ही वित्त विभागाशी चर्चा करू, सगळ्यांची बैठक लावू आणि किती फंडिंग लागतं आहे किंवा कामगार किती आहेत, किती काय बजेट पडेल, हे सगळा अहवाल तयार करून सादर करा म्हणून सांगितलं होतं. पण पुढं त्याच्यानंतर दिवाळीच्या सुट्ट्या चालू झाल्या आणि पुढं काहीच हालचाल झाली नाही. आम्ही पाठपुरावा करत राहिलो आणि यावर्षी अध्यक्षांनी चर्चा चालू ठेवली, पण तसा प्रतिसाद मिळत नाही आहे. हे लक्षात आल्यानंतर गेल्या 10 तारखेला साहेबांनी ज्या प्रकारे सांगितलं होतं की बाबा 1 तारखेपर्यंत तुम्ही आम्हाला निर्णय द्या, अन्यथा आम्ही आमरण उपोषणाला बसू, त्याप्रकारे आजपासून सकाळी 10 वाजल्यापासून अध्यक्ष उपोषणाला बसलेत. त्यांच्यासोबत सर्व कर्मचारी वर्गही या ठिकाणी उपोषणाला बसून राहणार आहे. फक्त कंत्राटी कामगार जे आमचे सभासद आहे त्यांना बोनस मिळत नाही. वास्तविक ते आमच्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम करतात. मग आता आम्ही कायद्याच्या बाहेरचं काहीच मागत नाही. जो कंत्राटी कायदा आहे 1971चा, त्या कायद्याच्या अंतर्गत ज्या सुखसुविधा आणि जे कंत्राटी कामगारांना हक्काचं जे मिळायला पाहिजे ते ह्या शासनाकडून मिळत नाही. ही फार मोठी आमची शोकांतिका आहे.